डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयामध्ये नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनामध्ये काय आलं आणि त्यांनी 10 लाख रुपये डिपॉझिट नमूद केलं. मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांचं उत्तर. मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा. ईश्वरी भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर घैसास यांनी राजीनामा प्रशासनाकडे सोपवला. रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाहीत. गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यूला रुग्णालय दोषी. राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून रुग्णालयावर ठपका. शासकीय समितीचा अहवाल अद्याप आमच्याकडे आलेला नाही. अहवाल आल्यानंतर मत मांडू. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजय केळकरांची प्रतिक्रिया. तर रुग्णालयाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्र पोलिसांना दिल्याची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मगरुरी आणि हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू. रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली. रुपाली चाकणकर संतापल्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील गर्भवतीचा मृत्यू नव्हे, हत्या. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या 24 तासाच्या आत कारवाई करा. खासदार सुप्रिया सुळे आक्रमक. मंगेशकर हॉस्पिटलकडून सोशल मीडियावर आमची चुकीची माहिती पोस्ट. डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा. भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकरांकडे मागणी. ग्राहकांना दिलासा. देशभरात सोन्या चांदीचे भाव किंचित कोसळले. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 88,230, 22 कॅरेट 80,878 प्रतितोळा, तर 1 किलो चांदीची किंमत 88,870 रुपयांवर. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ. राज्यामध्ये सिलेंडर 853 रुपयांना मिळणार, तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमतही 500च्या ऐवजी 550 असणार. पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये 2 रुपयांची वाढ. मात्र देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल होणार नाही.